मध्ये यांचं विशेष सहकार्य आहे आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये यांचं मोलाचं योगदान. धावाला होते सुरुवात, पहिला चेंडू आणि जबरदस्त हा फटका इनफिल्डचा वरून कमालला जबाब करण भानेचा हा स्ट्रोक, चेंडू सीमा पार, धावा 4, येतोय चौकार. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये आपण सर्वांचा आभार इथे मात्र व्यक्त करत आहोत. त्याचबरोबर YouTube लाईव्ह यांचं देखील आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आम्हाला या स्पर्धेमध्ये ज्यांनी मालिकावीरचं पारितोषिक उपलब्ध करून दिलंय आमचे आदरणीय समीर सुरेश भालेराव साहेब, आणि त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाज ज्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिले असे आदरणीय देवेंद्र पिंपळे साहेब. आणि इथे मात्र आपण मंचावरती सन्मान करत आहोत तो म्हणजे फ्रेंड्स 11 संघाचा संघनायक. पुढचा चेंडू ऑनसाइडला वळवण्याचा प्रयत्न, डावे स्टिक सोडून जाणारा बॉल, अंपायर सिग्नल लगेच येतो, इथे मात्र व्हाईट बॉल. त्याचबरोबर आपण या स्पर्धेमध्ये ज्यांनी आपल्याला कोणत्याही खेळाडूला कोणती इजा झाली तर मेडिसिन अवेलेबल करून दिलेत ते म्हणजेच आदरणीय श्री राजू जाधव साहेब, त्यांचं देखील आभार या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि त्याचबरोबर श्री अजय अधिकारी साहेब, श्री दिनेश जाधव साहेब यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. उत्कृष्ट फलंदाज ज्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिले. आणि ही स्पर्धा आपण घर बसल्या पाहतोय ग्लोबल टेनिस क्रिकेट या वाहिनीवरती. आणि YouTube लाईव्ह आम्हाला ज्यांनी स्पॉन्सर केलं ते म्हणजे आदरणीय अजय अधिकारी साहेब आणि श्री दिनेश जाधव साहेब, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो. ज्यांनी उत्कृष्ट फलंदाजाचे आकर्षक चषक आम्हाला उपलब्ध करून दिले असे आमचे श्री मुकेश हजारे साहेब, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आभार. आणि ज्यांनी आम्हाला हे स्टम्प्स आणि बॉल स्पॉन्सर केले असे आमचे श्री आदी पवार भांडूपचे, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मी आभार व्यक्त करतो. आणि आपण जे आकर्षक करंडक पाहतो जे प्रथम क्रमांकाचं आहे ते म्हणजेच ते आपल्याला पुरस्कृत केलं आहे ते म्हणजेच आरंभ फाउंडेशन. आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपण जे पाहतो ते म्हणजेच श्रीमान जयेश ठाकूर साहेब. आणि त्याचबरोबर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आहे ते म्हणजेच अक्षय शेडगे साहेब, श्रीषा शेडगे मॅडम आणि प्रतुषा शेडगे मॅडम यांच्या माध्यमातून हे सर्व पारितोषिक आम्हाला लाभले आहेत. आणि त्यांचं सर्वांचं पुरस्कर्त्यांचं देणगीदारांचं मी आभार व्यक्त करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून खूप मोठं सहकार्य या स्पर्धेसाठी त्यांचं आहे. पडद्यामागे खूप मेहनत असते सर्व तमाम सहकार्यांची, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो. वळूयात सामन्याकडे. तिथे मात्र सामना अगदी रंगतदार आपल्याला पाहायला मिळतो. धावांचा अक्षरशः उद्रेक आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच फलंदाज करण भानेच्या बॅटमधून. घरच्या मैदानावरती खेळतात आणि घरच्या मैदानावरती अगदी पाहुण्यांचा योग्य तो समाचार घेतात. पाहुणचारामध्ये 1 चौकार 1 षटकार सामील केला. धावसंख्या धावफलकावरती 12 आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, आता मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न. पाहुण्यांनी देखील थोडेसे गिफ्ट आणलेत आणि ते मात्र आता सुपूर्द केलेत ते म्हणजे डॉट बॉलच्या स्वरूपात. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो ती म्हणजे 12 आणि चेंडू झालेत ते म्हणजेच 4. ओव्हर द विकेट ना सुनील सज्ज होईल. स्ट्राईक वरती करण भाने. इथे मात्र फुलटॉस चेंडू होता. अलॉंग दी कार्पेट खेळून काढण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये खेळून काढलाय. एक खेळाडू प्रयत्न करतो, रेस सुरू आहे, रेस जिंकली चेंडूने. चेंडू सरळ सीमा पार, धावा 4. अजून एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच करणच्या बॅटमधून. आणि या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजे 16. घरच्या मैदानावरती अगदी हुकूमत दाखवतो आपली आणि थोडासा बेनिफिट, थोडासा ऍडव्हान्टेज करणकडे अधिक आहे. या मैदानाचा काना कोपरा, या मैदानावरती खेळपट्टीवरती कुठे चेंडू कसा बाउन्स होईल ह्याची थोडीशी ओळख जास्त आहे. पण एकीकडे 2 मॅचचा अनुभव देखील आहे गोलंदाजी करत असणाऱ्या संघाकडे आणि करणचा खेळ त्यांनी पाहिलाय देखील. कमबॅक केला जाईल. लो फुलटॉस चेंडू, आता देखील टायमिंग व्यवस्थित आहे आणि रिक्त जागा पुन्हा एकदा चौकाराच्या स्वरूपात भरून काढली. चांगली फलंदाजी या पहिल्या षटकामध्ये करणची पाहायला मिळतं.
आणि या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजेच जाऊन पोहोचले 20च्या घरामध्ये. 3 षटकांची मॅच. पहिल्या षटकामध्ये 20 धावा. जबरदस्त फलंदाजी. आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सद्दाम, जे लेदर बॉल देखील खूप चांगलं खेळत असतात आणि टाइम शिल्ड बी डिव्हिजन साठी ते खेळतात. गोलंदाज सद्दामला आपण पाहतोय. तर मी विनंती करतोय आदरणीय मिलिंदजी सुर्वे साहेब, आपण जरा मंचावरती या, थोडंसं डिस्कशन करायचं. पहिल्या षटकामध्ये 20 धावा बनल्यात. आपल्या घरच्या मैदानावरती पाहुणचार गेलं. पाहुणचारामध्ये 3 चौकार 1 षटकार. सुनीलचं स्वागत. आता मात्र सद्दाम स्ट्राइक वरती. ऋतिक ज्याने मागील सामन्यामध्ये अक्षरशः हाहाकार एका हाती सामना जिंकवला. आतापर्यंत जितके सामने झालेत युग 11 तिसगाव संघाचे ते सर्व एका बाजूने झुकलेत. गोलंदाज सद्दाम स्ट्राइक वरती. ऋतिक पहिला चेंडू जबरदस्त हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू जातोय तोपर्यंत एक धाव इथून मात्र कंप्लीट केली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. स्लोअर वन पद्धतीने चेंडू फेकला होता आणि फिरकी आक्रमण आपण पाहतो. चांगली गोलंदाजी सद्दामची पाहायला मिळाली आहे. असा दिवसभरामध्ये हे फिरकीचं कोड प्रत्येकाला सोडवता आलं नाहीये. आता मात्र स्ट्राइक वरती करण. इथे मात्र स्ट्रेट बॅटने जबरदस्त हा फटका. चेंडू सरसी बाबार. धावा 6. सद्दामचं देखील स्वागत षटकाराने इथे मात्र केलं. धावसंख्या धावफलकावरती 27. इथे मात्र थांबून खेळण्याचा प्रयत्न व्यवस्थित मिळाला झाला नाहीये. येतोय तो डॉट बॉल. सो ह्यातून जो संघ परास्त होईल ना त्याला मात्र उद्या यावं लागेल थर्ड प्राइज साठी खेळण्यासाठी. जो संघ परास्त होईल त्याला मात्र तिसरा ट्रॉफीसाठी खेळण्यासाठी उद्या यावं लागेल. इथे मात्र आता मात्र वेट अँड वॉच क्रिकेट. थांबून खेळण्याचा प्रयत्नांना पूर्ण 100 नंबर, पण रिझल्ट मात्र आलाय तो म्हणजेच फलंदाजाच्या बाजूने. धावा 6 मिळत आहेत आणि या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजेच 33 ही धावसंख्या. कमाल लाजवाब. करण भाणे सध्या तरी मैदानामध्ये हाहाकार. प्रत्येक चेंडूवरती वार करण्याचा प्रयत्न तर सुरू आहे. आता मात्र टॉप एज झेलची संधी आणि कॅच ड्रॉप. दुसरा धावेचा प्रयत्न. सेकंड अटेम्प्ट मध्ये देखील संधी होती रन आउट करण्याची, पण 2 धावा इथे मात्र कंप्लीट झाल्यात आणि 2 ने धावफलक पुढे सरके. संघाची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजेच 35 धावा. 35 धावा धावफलकावरती आणि त्यामध्ये वैयक्तिक 32 धावा करण भानेश आहेत. आता मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. आता देखील चेंडू सरळ सीमा पार. धावा इथे मात्र 6. येतो षटकार आणि या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजेच 41. 38 वरती वैयक्तिक खेळतोय करण. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावा धावफलकावरती 41. पहिले 3 सामने पाहिले तर फलंदाजी करत असणारा संघ थोडासा आपण पाहिलं तर अडचणीत सापडत होता. तेव्हा मात्र सकाळचं सत्र देखील होतं पण धावा बनत नव्हत्या. पण त्यानंतर आपण पाहिलं तर सर्व संघांमध्ये चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि स्पेशली इम्प्रेस केलं तर कुठला संघ असेल तो म्हणजे युग 11 तिसगाव, ज्यांनी मात्र गोलंदाजी असो, बॅटिंग डिपार्टमेंट असो या क्षेत्ररक्षण असो सर्व गोष्टी इथं मात्र अगदी नीट नेटकेपणाने आणि शिस्तबद्ध पद्धतीने आपल्याला पाहायला मिळालं. चांगलं क्रिकेट, एक उत्तम दर्जाचं क्रिकेट आपल्याला युग 11 तिसगाव संघाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. तिसऱ्या षटकाला इथे मात्र सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय तो म्हणजेच नितीन. ओथ विकेटने सज्ज. स्ट्राइक वरती ऋतिक. पहिला चेंडू आपण पाहतो दिशेपासून बरकटला आणि या बोनसच्या 5 धावा. वाईट +4.
आधीच इथे मात्र भरपूर धावा खर्च झाल्यात आणि त्यामध्ये सुरुवात या 5 धावेंनी झाली आहे. संघाची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजे 46-46. सेहेचाळीस धावा धावफलकावरती. ओद विकेटने पुन्हा एकदा सज्ज होईल. इथे मात्र स्ट्रेट बॅटने घेऊन काढला, प्रोटेक्शन आहे पण एक टप्पा घेत चेंडू सीमारेषा क्रॉस करतो. जबरदस्त हाफ फटका आणि धावा इथे मात्र देऊन जाईल ऋतिकला 4. 50 धावा इथे मात्र कंप्लीट झालं. 50 धावांची भागीदारी या दोन फलंदाजांमध्ये. एकही विकेट इथे मात्र मिळाली नाही, ही सर्वात मोठी डोकेदुखी आहे आणि त्यामुळेच इथे मात्र 50 धावा बनलात. एक चेंडू आतापर्यंत झाला, 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. इथे मात्र जबरदस्त ओव्हर पिच चेंडू होता आणि चेंडूला सरळ पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. चौकारानंतर षटकार. जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र धावा झाल्यात तर म्हणजे 56-56. चेंडू झाल्यात आतापर्यंत 2. 56 धावा धावफलकावरती आहेत. आता मात्र आपला कोण बदलतो. राऊंड द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतो गोलंदाज. गोलंदाजाने इथे मात्र कोण बदलला पण फलंदाजाने दृष्टिकोन बदलायचं नाव घेत नाही. या सलगचा दुसरा षटकार आपण पाहतोय ऋतिक पाटीलच्या बॅटमधून. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक उंच भरारी घेतली या खेळाडूने आणि तोच खेळाडू इथे मात्र आदिवासी प्रतिष्ठान कळंब आयोजित ही क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये देखील चांगला खेळ आपल्याला त्याचा पाहायला मिळतो. ऋतिक पाटील, मॅन फ्रॉम वडवली. 62 धावा धावफलकावरती. 62. आता देखील चेंडू हवेमध्ये घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक आहे, ऍक्शन मध्ये येतो पण फक्त रिॲक्शन पाहावी लागेल. पंचांचा सिग्नल. धावा 6 आणि येतो षटकार आणि संघाची धावसंख्या 68. आय थिंक या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच युग11 तिसगाव संघ प्रथम फलंदाजी करतोय. आतापर्यंत 3 मॅच जर आपण पाहिलं तर गोलंदाजीच करत होता आणि गोलंदाजी करत असताना समोरच्या संघाला हार्डली 35 ते 40 धावांवरती रोखत होते. इतकी जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि आता मात्र जशी फलंदाजी करण्याची संधी मिळाली आहे इथे मात्र हा देखील फटका जबरदस्त आहे आणि या फटक्यावरती देखील आपण पाहूयात धावा मिळतात 4. 38 वरती वैयक्तिक करण भाने खेळत होता. आता मात्र या डावामध्ये ऋतिकने हे षटक मोठं करण्याचा प्रयत्न, त्यामध्ये सलग 3 षटकार 2 चौकार देखील आपण पाहिलं आणि 27 धाव्यांवरती ऋतिक देखील खेळतोय आणि संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजेच 72 धावा धावफलकावरती. गोलंदाज नितीन. इथे मात्र अजून एक चांगला फटका आणि धावा मिळतात म्हणजे 6. पहिल्यांदा फलंदाजी करण्याची संधी मिळाली. 78 धावा तब्बल बनवला. चमक आपल्याला पाहायला मिळाली फलंदाजाच्या डोळ्यामध्ये आणि 3 ओव्हरमध्ये 78 धावा. नथिंग इज इम्पॉसिबल, एव्हरीथिंग इज पॉसिबल. जर तुमच्या संघामध्ये ऋतिक पाटील आणि करण भाने सारखे खेळाडू असतील, आघाडीचे फलंदाज गोलंदाजीची बिघाडी करण्यामध्ये यशस्वी, 78 धाव्यांची भली मोठी भागीदारी आपल्याला पाहायला मिळते या 2 फलंदाजांमध्ये. आपण पाहतोय एक फलंदाज 11 चेंडूमध्ये 38 धावा, कमाल लाजवाब करण भाने. तर एका बाजूला आपण पाहतो 7 चेंडूमध्ये तब्बल 33 धावा. साथीदार कसा असावा तर ऋतिक पाटील सारखा असावा. 7 चेंडूमध्ये 33 धावा त्याने देखील बनवल्यात. माघारी राहिला नाही. जबरदस्त सुरुवात, 78 धावा. आता मात्र काहीतरी वेगळं आपल्याला पाहायला मिळेल. आपण जाऊयात बॉलिंग डिपार्टमेंटकडे, जिथे मात्र प्रत्येक गोलंदाजाचा समाचार. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 18 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 21 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये 32 धावा टोटल खर्च केल्या आणि टोटल 32 धावा आणि वाईट +4 टोटल 37 धावा आय थिंक आल्यात अंतिम षटकामध्ये. आणि त्यामुळेच कुठेतरी 78 धावा
आणि 79 धावा इथून मात्र करायच्या 79. एक भलं मोठं लक्ष उद्याच्या दिवसामध्ये यायला विसरू नका, कारण की जो संघ परास्त होईल त्यांना मात्र एक मॅच खेळण्यासाठी अर्थात थर्ड प्राइज साठी उद्या खेळावं लागेल. ह्याकडे देखील लक्ष असू द्यात. युग 11 तिसगाव संघ जर आपण परास्त झाला तर उद्या मात्र आपल्याला यावं लागेल थर्ड प्राइज साठी. आणि त्याचबरोबर समता 11 जर आपण देखील परास्त झाला तर उद्या यावं लागेल थर्ड प्राइज साठी. दोन्ही संघ अजूनही तर यानंतर एक एक्झिबिशन मॅच देखील आहे, ती देखील आपण या स्पर्धेमध्ये ऍड करत आहोत. आयोजकांची सूचना आली आहे. 79चं टार्गेट 79 धावा. 79 धावा करायच्या तर समता 11 संघाकडे पाहतोय तर रवीकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत. चिठ्ठीच्या साहाय्याने पुढे आलेत आणि इथे मात्र पहिल्याच डावामध्ये 78 धावांची पोच पावती त्यांच्यापर्यंत अगदी योग्यरित्या पोहोचवली आहे. पण इथून देखील सामना मी म्हणेन बॅलन्स आहे, कारण की एका बाजूने रवी सारखा फलंदाज आहे. एक रवीचा सध्या तरी तेज कमी झालाय, पण या रवीचा तेज कमी झालाय का ते पाहावं लागेल, कारण की आता मात्र सूर्यास्ताच्या दिशेने रवाना झालाय. पण एका रवीला आता मात्र तापावंच लागेल. पुन्हा एकदा जी सकाळपासून जी खेळ सुरू होती ती मात्र इथून खेळावी लागेल, कारण की 79चं भलं मोठं लक्ष. संघामध्ये खूप सारे खेळाडू आहेत, पण आता मात्र सर्व अशी जिकीर्ण अपेक्षा या आघाडीच्या जोडीवरती आणि स्पेशली रवीवरती जबाबदारी मोठी असेल. गोलंदाजी मार्कवरती पहिल्या षटकामध्ये ज्याने आल्यापासून या खेळपट्टीवरती आपला कब्जा जमवलाय आणि अशा प्रकारे खेळ आपल्याला पाहायला मिळतो. ज्याने शारजा इंटरनॅशनल स्टेडियम वरती देखील NPL मध्ये हॅट्रिक संपादन केली होती, तो गोलंदाज योगेश म्हात्रे. आणि टेनिस क्रिकेटने त्याला बुग्या नावाने संबोधलं जातं. तोच गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. 79 धावा स्ट्राइक वरती रवी. पहिला चेंडू योगेश म्हात्रे ओ द विकेट. पहिला चेंडू राईज अँड सरप्राईज. अशा घडामोडी घडतच राहतील जर गोलंदाज योगेश समोर आहे. आणि योगेशच्या समोर खेळण्यासाठी तुमच्याकडे शांत राहून चेंडूवरती नजर ठेवणं जास्त गरजेचं आहे, कारण की आता मात्र गोलंदाजाला नाही तर चेंडूला जास्त फेस करणं गरजेचं आहे. हो द विकेटने पुन्हा एकदा योगेश सज्ज होतो. आता मात्र ऑनसाइडला चेंडू वळवला, हवेमध्ये खेळून तर काढला. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. पूर्णपणे स्वतःला झोपावून दिलं चेंडूवरती. चेंडू अडवलाय देखील आणि धाव मिळेल ती फक्त एक. पहिला चेंडू आपण पाहिला तर गुडलेन स्पॉट वरती फेकला होता. आता मात्र थोडासा व पिच यष्टांच्या दिशेने फेकण्याचा प्रयत्न होता, पण तो कलेक्ट व्यवस्थित झाला आणि एक धाव इथून मात्र मिळेल. 2 चेंडू आतापर्यंत झाले. धावा फलकावरती 1. स्ट्राइक वरती आता मात्र कृष्णाला देखील इथं मात्र आक्रमण करावंच लागेल. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. प्रत्येक फलंदाजाची परीक्षा घेतवा आणि ही सर्वात कठीण परीक्षा मी म्हणेन, कारण की आतापर्यंत चांगला खेळ आपला होत गेला, आपण उत्तीर्ण देखील झालात, पण अंतिम टप्प्यामध्ये जी तुमची वार्षिक परीक्षा त्या मॅच मध्ये तुम्हाला जास्त मेहनत करावी लागेल आणि जी मेहनत तुम्ही केलेली आहे ते मैदानामध्ये दिसणं गरजेचं आहे, तर तुमचा रिझल्ट चांगला होईल. आणि योगेश म्हात्रे सर्वात कठीण प्रश्न या डावामधील मी म्हणेन. आता मात्र गती कमी केली आहे आणि इतका वेगाने फेकणारा गोलंदाज जर व्हेरिएशन करतो तर त्याच्या अगेन्स्ट खेळणं थोडंसं कठीण. आणि 4 चेंडू आतापर्यंत फेकलेत, 1च धाव खर्च केली आहे. चांगली गोलंदाजी योगेश म्हात्रेची पाहायला मिळतं. आता मात्र दिशेपासून भरकटलाय गोलंदाज. वाईट +4 टोटल या 5 धावा. कीपर जर बीट झाला तर खूप कठीण आहे चेंडू पकडणं योगेशसाठी. योगेशचा चेंडू जर आपण पाहिलं तर प्रचंड वेग आहे. संघाची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजे 6. चेंडू झाले आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 6 धावा. 79चं लक्ष
इथे मात्र थांबून खेळण्याचा प्रयत्न व्यवस्थित मिडल झाला नाही. एकदा इथून मात्र मिळेल. एकने धावफलक पुढे सरके. संघाची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजे 7. चेंडू आतापर्यंत झाले ते म्हणजे 5. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. 7 धावा धावफलकावरती. मेहनत भरपूर आहे. एफर्ट्स भरपूर घेत असतो योगेश आणि तेच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतं. कारण की इतक्या वेगाने तो धावतो आणि क्रीजवरती अगदी झेप घेणं तितक्याच वेगाने. त्यासाठी फिटनेस लेवल तुमचं असणं गरजेचं आहे आणि त्यावरती भरपूर काम केलं योगेशने. ॲक्शन वगैरे अगदी जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा स्टार्ट योगेश बॉलिंग ट्रॅकवरती. आता मात्र पूल केला पण टायमिंग व्यवस्थित झालं नाहीये. माघारी परतावं लागतं आणि सूर्य अस्ताला जात असताना आपण पाहतो रवी देखील माघारी परतला आणि जी आशेची किरण सर्वात मोठी होती तो मात्र लुकलुकणारा तारा मागील 2 सामन्यांमधील तो आता विझला आणि त्याला माघारी परतावं लागतं. विकेट मिळाली योगेशला अंतिम चेंडूवरती. आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आदित्यचा वापर केला. संघाची धावसंख्या 7 आपण पाहतो. इथे मात्र चेंडूने बॅटचा हलकासा संपर्क. लॉंग स्टॉपला चेंडू जातो. कीपर बीट झालं. त्यानंतर स्वतः संघनायक सागर देखील तिथे होते. ते देखील बीट होतात. धावा मिळतात 4. लॉंग स्टॉपला सीमारेषा क्रॉस करतो. आता मात्र प्रत्येक चेंडूवरती मोठे फटके खेळावे लागतील. थोडेसे चमत्कार आणि चमत्कार होतात आणि त्यामधील नुकताच पाहिलेला चमत्कार तो म्हणजे डोळ्यासमोरून विश्वकप मधील मी म्हणेन मॅक्सवेलची ती इनिंग अफगाणिस्तान अगेन्स्ट. अशक्य शक्य करून दाखवलं. असं वाटत होतं अफगाणिस्तान सहज जिंकेल. तो मात्र एक नवीन चमत्कार लेटेस्ट आपण पाहिला. नुकताच IPL मध्ये 277 धावा देखील झाल्यात पण त्या चेस देखील होत आलेल्या. सलग 2 चेंडूमध्ये 2 चौकार आलेत. असेच फटके खेळावे लागतील. धावा धावफलकावरती आपण पाहतो म्हणजे 15. इथे मात्र ऑन साइडला चेंडू वळवला. खेळाडूंवरती इतका विश्वास आहे की बॅकिंग साठी कोणता खेळाडू जात देखील नाही. धावाच भरपूर बनवलात तर बँक मध्ये अमाप पैसा बेहिसाब खर्च केला जातो. स्ट्रेट बॅट जबरदस्त हा फटका. भरपूर लांब चेंडू सरळ सीमा पार. धावा 6. येतो षटकार. या फटक्यांची गरज. पहिल्या डावामध्ये तर जशी काही हायलाइटच सुरू होती. दोन्ही फलंदाजांनी असा समाचार घेतला 78 धावा 3 षटकांमध्ये आणि ते देखील पहिल्या दिवसातील 12 संघांमधून 2 चांगले संघ अंतिम टप्प्यामध्ये आल्यावरती देखील 3 षटकांमध्ये 78 धावा. सर्व सामने जर आपण पाहिले योग 11 तिसगाव संघाने एका हाती जिंकलेत. याही मॅच मध्ये तसंच काहीच चित्र पाहायला मिळतं. तेव्हा मात्र प्रथम गोलंदाजी करत होते. गोलंदाजी करत असताना गोलंदाजीचं कोडं कोणाला सोडवता आलं नाही. आता थोडीशी स्ट्रॅटेजी बनवली समता 11 संघाने की आपण थोडंसं वेगळं करू. आपण पहिले गोलंदाजी करूयात आणि त्यांना कमी धावांवरती रोखण्याचा प्रयत्न करू की कदाचित फलंदाज थोडेसे धावा बनवण्याच्या मोहांमध्ये विकेट टाकतील की का. पण स्ट्रॅटेजी त्यांच्याच अंगाशी उमलट आली. तब्बल 78 धावा आणि 78 धावा झाल्यानंतर त्या विशाल काही लक्षासमोर त्या डोंगरासमोर त्या सावली समोर डोंगराच्या सावली समोर आडोशाला पूर्णपणे झाकला गेलाय समता 11. गोलंदाजी मार्कवरती एक टॅलेंटेड यंगस्टर उभरता हुआ सितारा अडिवली गावाचा नवीन भाने विजय पवारच्या तालमीत वाढलेला हा खेळाडू आणि
खूप चांगली कामगिरी नवीनची आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र सुरुवात ओव्हर द विकेटने करतोय. सातत्याने राऊंड द विकेटने आपण पाहिलं नवीनला, पण आज मात्र सुरुवात ओव्हर द विकेटने करतोय. इथे मात्र पहिला चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न चेंडूमध्ये आहे. करण प्रयत्न करतो, त्यांच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतो. पहिल्या चेंडूवरती चौकार. धावसंख्या धावफलकावरती 32 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा नवीन सज्ज होईल. नवीन भाने बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज होईल. इथे मात्र स्ट्रेट पॅटने जबरदस्त हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. थोडासा थकवा आता मात्र जाणवतोय, कारण की पहिल्या डावामध्ये तुफान फलंदाजी केली. 38 धावा, पण मी म्हणेन 38 धावा इथे मात्र बनवल्यात. त्यासोबत 7 चेंडूमध्ये 33 धावा ऋतिकने देखील बनवला. इथे मात्र ऑनसाइडला चेंडू वळवलाय. झेलची संधी आणि सुरक्षित हातामध्ये चेंडू जातवा. येस, आता मात्र फलंदाज आपण पाहत होतो म्हणजेच सुनील, जो कोणत्याही क्षणी कोणत्याही बाजूने खेळू शकतो. फलंदाजी पाहिली आहे, कधी उजव्या हाताने कधी डाव्या हाताने. तितकंच कौशल्य, आणि फार कमी खेळाडूंना हे कौशल्य प्राप्त झालं. आता बघूयात कशी फलंदाजी केली जाईल. डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे. स्ट्राईक वरती सुनील गोगा या नावाने भरपूर जण ओळखत असतात, प्रसिद्धी प्राप्त केली. पहिला चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न. येतोय तो डॉट बॉल. रिव्हर्सला जर 6 धावा मारल्या तर 500 रुपयांचं पारितोषिक असेल. क्या बात आहे, मारू शकतो हा फलंदाज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फुलटॉस चेंडू होता. समोर अडिवली गावाची एक्सप्रेस, आणि ती सध्या तरी योग्य रुळावरती धावते. तिला जिथे हॉल्ट घ्यायचा आहे तिथेच ती थांबणार. नवीनच्या मनामध्ये असेल तर कदाचित षटकार होईल, पण मला नाही वाटत. सध्या भरपूर फॉर्मात आहे हा खेळाडू. ऑनसाइडला चेंडू वळवला. मॅच झालीये फिनिश. सामना इथे मात्र जिंकलाय तो म्हणजेच टीम U11 तिसगाव संघाने. एका हाती हा देखील सामना इथे मात्र जिंकलाय. आणि या सामन्याचा मानतो नो डाऊट, ज्याने पहिल्या डावामध्ये बहारदार खेळी 38 धाव्यांची, अडविली गावाचा सुपुत्र, आणि पुन्हा एकदा आपल्या घरच्या मैदानावरती प्रत्येक गोलंदाजाचा बाउन्सर त्याने घेतलाय. कमालला जबाब करण भाने ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.